मित्रांनो नमस्कार। कोकण म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील किनारपट्टीचा प्रदेश, निसर्गरम्य ठिकाण आणि अनेक मंदिरांसाठी ओळखले जाते। महाराष्ट्रात अनेक मंदिरं ही स्थापत्य कलेमुळे प्रसिद्ध आहेत। अलीकडच्या काळात बांधलेले रत्नागिरी येथील जय विनायक मंदिर हे त्यापैकीच एक। मंदिराचे बांधकाम, आजूबाजूचा भव्य असा परिसर यामुळे अलीकडेच हे मंदिर प्रसिद्धीस आले आहे। मित्रांनो चला तर मग आज पाहूया रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथील जय विनायक मंदिर। जय विनायक मंदिर हे गणपतीपुळे मंदिरापासून 15 ते 16 किलोमीटर अंतरावर आहे। हे मंदिर जिंदाल कंपनीच्या एरियामध्ये आहे। गेटच्या बाहेरच गाडी पार्क करून आतमध्ये थोडंसं चालत जावं लागतं। लांबूनच मंदिराचे दर्शन झाले। मंदिराचे बांधकाम, त्याची रचना खरंच अप्रतिम होती। मंदिराचा परिसर एकदम शांत होता। शहराच्या गजबटात कधीही ऐकू न येणारा पक्ष्यांचा आवाज इथे कानी पडला। मंदिरापर्यंत जाण्यासाठी चिरेबंदी वाट बांधली आहे। आजूबाजूला वेगवेगळी सुंदर अशी झाडे आहेत। जातानाच वाटेत एक कुंड लागते, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत। या तलावातील माशांना खाद्यपदार्थ देण्यास सक्त मनाई आहे। पहिल्यांदा आपल्याला मंदिराच्या समोर असलेले गणपतीचे वाहन मूषक दिसतात। मुख्य गणेश मूर्ती पितळेची बनलेली आहे। हे मंदिर पगोडा शैलीतील छप्पर आणि स्थानिक दगडी वास्तुकलेचे मिश्रण दर्शवते। मंदिराच्या परिसरात काचसे लेपित 6 फूट उंच भगवान हनुमानाची मूर्ती आहे। हे मंदिर जिंदाल ग्रुपने 2003 मध्ये बांधले आहे। भगवान गणेशाचे दुसरे नाव असलेल्या भगवान विनायक यांना हे मंदिर समर्पित आहे। मंदिराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि सुंदर झाडाझुडपांनी नटलेला आहे। रात्रीच्या वेळी दिव्यांचा रोषणाईत हे मंदिर अधिकच खुलून दिसत असेल। मंदिराचा टायमिंग हा सकाळी 6 ते रात्री 8:30 पर्यंत आहे। तर मित्रांनो पटकन नजरेत न येणारे हे आहे स्वस्तिक आणि ओमचे चिन्ह। हा तर मित्रांनो कसा वाटला जय गणेश मंदिराचा व्हिडिओ कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत नमस्कार।